आणि आता राज्यभरात आपण बघतोय ठिकठिकाणी आरक्षणाची सोडत जाहीर झालेली आहे। त्याच संदर्भातल्या बातम्या आपण बघणार आहोत। सगळ्यात आधी बातमी आहे पालघरमधून। पालघर जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण जाहीर झालेले आहे। पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आरक्षण सोडत जाहीर झाले आणि पालघर जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। प्रत्येक सर्कलचं आरक्षण आपण फक्त आणि फक्त एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत। आणि आता पालघर जिल्हा परिषद निवडणुकीचं आरक्षण सुद्धा जाहीर झालेलं आहे। पालघर जेडपी अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आता असणार आहे राखीव। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले त्यांच्याकडनं। मनोज, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षणाची सोडत जाहीर झाली आणि एकूण 57 जागांसाठी ही आरक्षणाची सोडत होती ती जाहीर झालेली आहे। त्यापैकी 37 जागा आहेत या अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आणि 37 जागांपैकी ज्या 19 जागा आहेत त्या महिलांसाठी राखीव आहेत आणि त्यानंतर मागासवर्ग प्रवर्गासाठी 15 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आणि 15 पैकी 8 जागा या महिलांसाठी राखीव आहेत। एकंदरीत पाहिलं तर पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि त्याप्रमाणे या जिल्ह्याचं आरक्षण जाहीर झालेलं आहे। या अगोदर काही दिवसांपूर्वीच नगर परिषदाचं आरक्षण देखील जाहीर झालेलं आहे। त्यामुळं जिल्ह्यामध्ये आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। आजच्या या आरक्षणानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधले पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागणार आहेत, कारण जो तो आपापल्या जागेत आणि इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांना त्याप्रमाणे जर आरक्षण भेटलं नसेल किंवा त्यांचा गट जर आरक्षित जागेत नसेल तर त्या ठिकाणी ते इतर पक्षात देखील प्रवेश करू शकतात। त्यामुळं आजच्या या आरक्षणाच्या सोडतीनंतर खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुकांचे हे जे पडघम आहेत ते जोराने वाजू लागलेले आहेत आणि त्याप्रमाणे राजकीय पक्षांच्या हालचालीला देखील मोठा वेग येणार आहे। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मनोज, तुमच्याकडनं तुर्तास धन्यवाद।